श्रीमती कोंडाबाई कुंडलिक साळुंखे हायस्कूलमध्ये महिला दिन उत्साहात साजरा। हरिपूर येथील न्यू एज्युकेशन सोसायटी सांगली संचलित श्रीमती कोंडाबाई कुंडलिक साळुंखे हायस्कूल, प्राध्यापिका अनुराधा गोविंद कुलकर्णी बालविद्यालय आणि सौ पार्वती किसन आळवेकर बालमंदिर या तिन्ही शाखांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनी मनोरंजक खेळ, उखाणे स्पर्धा, संगीत खुर्ची, पाककला स्पर्धा, कर्तृत्ववान महिलांची मनोगते, व्याख्यान अशा विविध उपक्रमांनी साजरा झाला। प्रमुख पाहुण्या उद्योजिका सौ पूनम घोडके ह्या होत्या। अध्यक्षस्थानी प्रभारी मुख्याध्यापक श्री राजकुमार हेरले हे होते। प्रास्ताविक सौ संध्या गोंधळेकर यांनी, सूत्रसंचालन नीता यादव, तर आभार सौ भारती जितकर यांनी मानले। या प्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून बोलताना भाग्यलक्ष्मी उद्योग समूहाच्या उद्योजिका सौ पूनम घोडके या बोलताना म्हणाल्या की काळाप्रमाणे शिक्षणात बदल झाला, समाजात बदल झाला, त्याप्रमाणे स्त्रियांच्या मानसिकतेत सकारात्मक बदल होत आहे, याचा आनंद आहे। आज स्त्री सर्व क्षेत्रात आघाडीवरती आहे। राजमाता जिजाऊंनी शिवबांना घडवलं आणि त्यांच्या बाजूस बसून राज्यकारभारही केला। हा इतिहास आता फक्त सांगत आणि ऐकत बसण्यापेक्षा महिलांनी नवा इतिहास निर्माण केला पाहिजे। नवी क्षेत्र, नव्या वाटा, नवनवे उद्योग आपणाला खुणावत आहेत। त्यात आत्मविश्वासाने पाऊल टाकूया आणि यशस्वी होऊया। या प्रसंगी राजमाता जिजाऊ, राणी ताराराणी, झाशीची राणी लक्ष्मीबाई, लोकमाता अहिल्यादेवी होळकर, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, डॉक्टर आनंदीबाई जोशी, किरण बेदी, कुस्तीपटू गीता फोगट, पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील या कर्तृत्ववान महिलांची मनोगते विद्यार्थिनींनी त्यांच्या वेशभूषेत सुंदर सादर केली। या कार्यक्रमास आरोग्य अधिकारी डॉक्टर स्वाती चौगुले पाटील, आहार तज्ज्ञ डॉक्टर मेघना सोहनी, सौ सुजाता मडके, सौ स्वाती जैन, मेघना इंगळे, सौ सुनीता शेरीकर, सौ सुवर्णा आळवेकर, सौ किशोरी हनबर, शाळा समिती सदस्य यांच्यासह पूजा पाटील, मनीषा वडददेसाई, शाळेच्या शिक्षिका, आशा वर्कर्स, शाळेच्या महिला पालक बहुसंख्येने उपस्थित होत्या। स्पर्धेतील विजेत्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली। सर्व महिलांनी या विविध उपक्रमात उत्स्फूर्त भाग घेऊन या कार्यक्रमाचा आनंद लुटला।